व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो. 2025च्या या सुंदरशा वर्षामध्ये आपणा सर्वांचं मी ॲडव्होकेट आशिष हाडके हार्दिक स्वागत करतो. तुम्हाला नववर्षाच्या शुभेच्छासुद्धा मी इथे देतो आहे आणि तुमच्याकडनं घेतो आहे सुद्धा, कारण शेअरिंग ऑफ व्ह्यूजमध्ये, लाईफ लेसन्समध्ये मी शिकतो आहे, तुम्ही शिकताय आणि आपण सर्वच डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये, डे टू डे इव्हेंटमध्ये, डे टू डे आपल्या थॉट्स प्रोसेसमध्ये, आपल्या बोलण्याच्या पद्धतीमध्ये, स्पीकिंग, टॉकिंग अँड बिहेवियर, व्यवहारामध्ये शिकतो आहे, जीवनाचे धडे घेतो आहे, लेसन्स घेतो आहे. त्यामुळे हे धडे खूप चांगले असतात आणि चांगले असायलाच पाहिजेत, कारण रोज आपण नवीन काहीतरी शिकतो, नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो, नवीन थॉट प्रोसेस डेव्हलपसुद्धा करतो. त्याच्यामुळे विचारवाणी आणि व्यवहार, आता या तीनवर नेहमी इम्फसाईज करणारा हा माझा लाईफ लेसन्सचा सेशनल भाग जेव्हा जेव्हा मी तुमच्याशी शेअर करतो. आज आपण थोडंसं या नवीन वर्षामध्ये रिलॅक्स, रिअल आणि रेग्युलर या 3 शब्दांवर काम करतो. तुम्हालाही माहिती आहे की मी कीवर्ड्सवर खूप जास्त फोकस करत असतो आणि ते कीवर्ड्स माझ्यासाठी नेहमी इम्पॉर्टंट असतात. आता रिलॅक्स, जेव्हा मी रिलॅक्स असतो तेव्हा मी रेग्युलर असतो आणि जेव्हा मी रेग्युलर असतो तेव्हा मी रिअल असतो. कारण जर मी रेग्युलर असलो तर माझा स्वतःबद्दलचा दृष्टिकोन आणि इतरांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सुद्धा तेवढाच ट्रू असतो, सत्यतेवर आधारित असतो, फॅक्च्युअल असतो, रिअलिस्टिक असतो. त्याच्यामुळे मी रेग्युलर राहणं, आता रेग्युलर राहणं म्हणजे नेमकं काय करायचं आहे? रेग्युलर राहणं म्हणजे सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपल्याला आपल्या ज्या काही कौटुंबिक ॲक्टिव्हिटी आहे, पर्सनल ॲक्टिव्हिटीज आहे, ज्या सोशल ॲक्टिव्हिटीज आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पर्टिक्युलर राहायचं. म्हणजे सकाळी मला 6च्या आत उठायचं आहे म्हणजे उठायचं आहे. मग माझा पाऊस येतो आहे, मग थंडी आहे, मी रात्री उशिरा झोपलो, ते एखाद्या वेळेस आठवड्यातनं चालू शकतं. पण रेग्युलरली तुम्ही जर ही एक्सक्यूज देत असाल तर यू आर नॉट रेग्युलर. म्हणजे एक्सक्यूज हा विषय थोडासा बाजूला ठेवला तर रेग्युलरिटी येऊ शकते. मग तुम्ही रिअल वाटाल, स्वतःला सुद्धा आणि इतरांना सुद्धा. आता पहिला शब्द जसा मी वापरला, रिलॅक्स. जोपर्यंत तुम्ही रिलॅक्स नाही आहे, मला उद्या सकाळी पटकन उठायचं आहे, लवकर उठायचं आहे, मला लाईफ लेसन्समध्ये एक मी सेशन अटेंड केला होता, त्यांनी मला असं सांगितलं, तसं होणार नाही. मी तुम्हाला कितीही सांगितलं पण तुमच्या मनामध्ये तुम्ही ठरवलं नाही, आणि ठरवणे हा प्रकार रिलॅक्स मोडमध्ये होतो. जोपर्यंत तुम्ही रिलॅक्स नाही आहे, कम्फर्टेबल नाही आहे, थोडेसे अगदी काय म्हणतात त्याला, ठीकठाक नाही आहे, नॉर्मल नाही आहे, तोपर्यंत रिलॅक्सेशन येत नाही. म्हणून तुम्हाला जर रिलॅक्स राहता आलं, कशा पद्धतीने, आता मी जसं सांगितलं की रेग्युलर कसं राहायचं, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत, रात्री झोपेपर्यंतचे आपले जे काही ॲक्टिव्हिटीज असतात, जे आपलं रुटीन आहे, त्याला तुम्ही रेग्युलराईज करा. टाईम टेबल थोडासा स्वतःसाठी आखा, तो फॉलो करा. हा एक रेग्युलर राहण्याचा भाग झाला. म्हणजे आपला रेग्युलर शब्द हा त्यातला आला. आता आपले 2 शब्द रिमेनिंग आहेत, त्यातला रिलॅक्सवर आपण काम करतोय. आणि मग रिअल, एव्हरीथिंग विल बी लाईक रिअल लाईफ. सो रिलॅक्सेशन कम्स विथ युअर कम्फर्ट. मनामध्ये 3 प्रकारचे थॉट्स येतात, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि तिसरा न्यूट्रल, ज्याची काही गरज नाही. अशा थॉट्सला अवॉइड करा, तुम्ही रिलॅक्स राहाल. त्यांनी तिथे ती वस्तू का बरं ठेवली, जर तुमच्याशी तर कन्सर्न नाही आहे, सोडून द्या तो विषय. त्याचं थॉट डेव्हलप करूच नका, होऊच देऊ नका. त्याच्या जागेवर दुसरा एखादा क्रिएटिव्ह, पॉझिटिव्ह किंवा तुमच्या कामाचा थॉट डेव्हलप करा. तुम्ही रिलॅक्स राहाल. मेडिटेशन करा, सकाळी संध्याकाळी 10-10 मिनटं थोडंसं ध्यान करा, तुम्ही रिलॅक्स राहाल. एकदा माणूस रिलॅक्स झालं, मन, बुद्धी, शरीर आणि रिलॅक्स झालं, आपल्या खानापानावर थोडंसं नियंत्रण ठेवलं तर आपण निरोगी राहू, रिलॅक्स होऊ. आपण मनामध्ये चांगले विचार आणले, थोडेसे रिअलिस्टिक विचार आणले तर आपण रिलॅक्स होऊ. आणि शब्द वापरताना, बोलताना चांगले शब्द, कीवर्ड्स वापरा. कोणाशी बोलताना त्याला दुःख होणार नाही, किंवा स्वतःला सुद्धा स्वतःची इमेज ठेवून आपल्याला आपण आजकाल बोलण्यामध्ये तर काही तारतम्य राहिलेलंच नाही आहे. तुम्ही बघू शकता, जरा डोळे मान वर करून, डोळे असे टवकारून बघा एखाद्याकडे,
तुम्हाला कळेल की अरे हा का असं बोलला मला, म्हणून ते माझे डोळे टवकारले गेले की काय. बोलण्यामध्ये तारतम्य ठेवण्याची फार गरज आहे. शब्द चांगले वापरा, पॉझिटिव्ह सात्विक शब्द वापरा, रिलॅक्स व्हाल. त्याच्यामुळे हे रिलॅक्स झाले, तुम्ही रेग्युलर व्हाल. आणि रेग्युलर जो माणूस आहे तो माणूस स्वतःच्या नजरेमध्ये आणि इतरांच्या नजरेमध्ये रिअल हिरो बनतो. आणि हेच लाईफ लेसन सांगतं. तुम्ही एकमेकांना सांगण्यापेक्षा आपण एकमेकांशी आपले अनुभव, ज्ञान आणि इन्फॉर्मेशन जी चांगली आहे, कामाची आहे, जी आपल्या स्वतःसाठी, इतरांसाठी काहीतरी प्रगतीपथावून येणारी आहे, तीच आपण शेअर करणं जास्त अपेक्षित आहे, गरजेचं आहे. त्यामुळे रिलॅक्स, रेग्युलर आणि बी रिअल या 3 Rवर आपण काम करू. नवीन वर्षामध्ये नक्कीच एक चांगलं कमिटमेंट आपण स्वतःला देऊ. मी आशिष हाडके. पुन्हा भेटू नवीन सेशनमध्ये. तोपर्यंत रिलॅक्स राहा, रेग्युलर राहा आणि रिअल राहा. लाईफ लेसन्समध्ये थांबतो. पुन्हा भेटू. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय भारत.